गोळकोट भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तिथल्या नागरिकांची याबाबतची सातत्याने मागणी होत आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये हा प्रश्न ऐरणीवर आल्यात. आपण पाणी सभापती आहेत, काय सांगाल याबाबत? सगळ्यात पहिले आधी तुमचे आभार मानतो, कारण की तुम्ही त्या विषयासंदर्भात भेट घेण्यासाठी पालिकेमध्ये आलात. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे जे काय या पाण्यासंदर्भातले जे महत्वाचे प्रश्न आहेत ते तुम्ही आज विचारणार असं मला सांगितलं. त्याबद्दल तुमचा आभार मानतो, की गरजेची होती ही गोष्ट, की काय नगरपालिका किंवा काय प्रशासन करतंय हे देखील लोकांपुढे येणं तेवढंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. सगळ्यात पहिला विषय म्हणजे जे आता नगरपालिकेचं आपण पाणी सत करून घेतोय, तो जो पंप आहे पंप हाऊसचा, ती गोष्ट खरी आहे की तो 150चा पंप होता, तिथे आपण आता 120च्या पंपाने डिस्चार्ज करतोय. परंतु तो 150चा पंप काढून जो आपण कोल्हापूरमध्ये पाठवलेला आहे, ते कोल्हापूरमध्ये पाठवून त्याचा तो पार्ट बनवला. हे 30-30 वर्ष जुने आहेत पंप, हे आत्ताचे पंप नाहीत. 30 वर्षामध्ये कोणीही केलं नसेल असं काम आम्ही आता आदरणीय उदय सामंत साहेबांच्या, पालकमंत्री उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय सदानंद चव्हाण साहेब आमचे जे उपनेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, कारण की त्यांना देखील त्या इरिगेशन वगैरे या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, आणि आमचे नगराध्यक्ष उमेश सपकाळ, विशेषतः ह्या दोन आमचे जे उपनेते आहेत आणि नगराध्यक्ष साहेब आहेत, ह्यांच्या माध्यमातून आम्ही 60 लाख रुपयाचा नवीन पंप खरेदी करायचा, जो मागच्या 25-30 वर्षात खरेदी झालेला नाही. ते 60 लाख रुपयाच्या मंजुरीसाठी आता आम्ही रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमधनं ते पैसे आणण्यासाठी जातो. आम्ही एक असं करतोय, तो 60 लाख रुपये मिळालेला निधी मी माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरसेवक म्हणून वापरू शकलो नसतो का? त्या नगराध्यक्ष साहेबांनी प्रायोरिटीवरची जी कामं आहेत त्यांच्याकडे ते वापरू शकले नसते का? किंवा हे आता आमचे अंकुश अवले गटनेते आहेत, हे ह्यांच्या मतदारसंघात वापरू शकत नाहीत का? किंवा आम्ही शिवसेनेच्याच किंवा शिवसेना भाजप युतीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये किंवा सर्वच नगरसेवकांच्या प्रभागामध्ये वापरू शकत नाही का? तो वापरू शकतो. पण आम्ही काय विचार करतोय, की येणारे जे ते पैसे आहेत, मिळणारा जो निधी आहे, त्याने चिपळूणच्या पुढच्या राजकीय आणि सामाजिक भान बाजूला ठेवून जे गरजेच्या गोष्टी चिपळूणकरांसाठी आहेत, त्या 5 वार्डांचाच विषय आहे. गोळकोट असेल, गोळकोट रोड असेल, पेठमाप असेल, मुरादपूर असेल. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, मुरादपूर मधला जो रामोशीवाडी येणारा हा भाग हा माझ्या मतदारसंघातला आहे. आम्ही पण सातत्याने त्यासाठीच प्रयत्न करतोय, की हे पाण्याची सगळं सुरळीत व्हावं. हा, त्याच्या टायमिंग मध्ये पुढे मागे होतं, पण ते दुसऱ्या वेळी होतं. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, मी जबाबदारीने बोलतोय, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 2 वेळा पाणी पुरवठा होणारी चिपळूण नगर परिषद ही एकमेव नगरपालिका आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता तर तुम्ही मंडणगड घ्या, दापोली घ्या, खेड घ्या, गुहागर घ्या, संगमेश्वर घ्या, रत्नागिरी घ्या, लांजा घ्या, या सगळ्या नगरपालिका जरी असल्या तरी चिपळूण ही एकमेव अशी नगरपालिका आहे की जी आपण 2 वेळा पाणी पुरवठा करतोय. आता हे 2 वेळा पाणी पुरवठा करताना जो पाण्याचा स्पीड कमी येतोय किंवा पाण्याचा टायमिंग कमी येतोय, तो कुठच्या येतोय? दुसऱ्या वेळी जे आपण पाणी सोडतोय त्याचं करतोय. त्याचं कारण आपला जो पंपाची कॅपॅसिटी आहे, आता 150च्या पंपाची जी कॅपॅसिटी आहे, त्यातनं जे पाणी आपण टाकीमध्ये घेत होतो आणि जे डिस्चार्ज करत होतो, आता 120च्या पंपाने ते पाणी घेतोय आणि डिस्चार्ज करतोय. 150च्या पंपाला समजा जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागून आपण ते पाणी घेऊ शकतो का? तर हो, घेऊ शकतो. ते डिस्चार्ज करू शकतो का? हो, करू शकतो. पूर्ण वेळ करू शकतो का? करू शकतो. पण भरती ओटीचं काय? ते आपल्या हातात नाही. त्यामुळे भरती जेव्हा असेल तेव्हा 120चा पंप ज्या ताकदीने पाणी घेईल त्याच ताकदीने आपल्याला डिस्चार्ज करावं लागतं. म्हणून हा टायमिंगचा पुढे मागे होतोय. मी स्वतः कोल्हापूर येथे जिथे पंपाचं काम चालू आहे तिथे स्वखर्चाने, आम्ही नगर परिषदेच्या खर्चाने तिथे स्वतः जाऊन आलो. त्याला लागणारे जे शाफ्ट आहेत ते काल देखील आम्ही मुंबईमध्ये, मी स्वतः जाऊन आलो. मुंबईमध्ये आम्ही त्या संदर्भात त्या पार्टची चौकशी केली. कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, आणि आम्ही ते नाव घेऊन सांगतो, नितीन ठसाळे म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते मागचे 30-25-30 वर्ष तेच काम करतायत. ते काय आम्ही बॉडी बदलली आहे आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टर नवीन आणलेला अशी कुठली गोष्ट नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरला देखील त्याची भावना आहे. आणि इथे आम्ही जे खुर्चीत बसलेलो आहोत, ते लोकांनी आमच्यावर काहीतरी विश्वास आहे म्हणून इथपर्यंत पाठवलेलं आहे. त्या खुर्चीत बसून पाण्यासारखी गोष्ट आपण एखाद्याची अडवू का? किंवा एखाद्याची पाणी अडवून काय त्याच्यात मोठं साध्य होणार आहे? त्यामुळे माझी अशी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, की ज्या गोष्टी ह्या होत आहेत ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे जाण्याच्या गोष्टी आहेत. ही स्मार्ट सिटी बनवत असताना आपल्याला छोट्या छोट्या अडचणी येणार आहेत, पण या अडचणींमध्ये आपण नगरपालिका म्हणून
प्रशासनाच्या हातात हात घालून आम्ही निवडून आलेले नगरसेवक जे शासक म्हणून इथे बसलोय आणि हातात हात घालून जर काम केलं तरच ते काम इफेक्टिव्ह होईल आणि तरच त्या कामावरती लवकरात लवकर नागरिकांना सुविधा प्राप्त होईल. हा येणारा जो पंपाचं काम आहे, मला कल्पना आहे की मला अपेक्षित असलेलं उत्तर तुम्हाला मिळत नाही. येणाऱ्या 150च्या पंपाचं होणारं जे काम आहे ते येत्या 8 दिवसामध्ये होईल असं आम्हाला तिथे प्रथम दर्शनी दिसतंय. परंतु त्याचं कपिंग करायला लागतं, त्याचा साचा बनवायला लागतो. हे पार्ट तयार नसतात, हे पार्ट बनवायला लागतात. हे सातत्याने आम्ही सांगून सुद्धा स्टंटबाजी म्हणून काही गोष्टी झाल्या असतील तर मला त्याची कल्पना नाही. तुम्हाला मी मगाशी म्हटलं महत्वाच्या प्रश्नांवर पाणी पुरवठ्यावर बोलण्यासाठी आपण आज जमलोय. तुम्ही मला पुढच्या या पाणी पुरवठ्या संदर्भात इतर प्रश्न विचारू शकता. गोवळकोट किंवा 5 भागाची जी नावं घेतली तर ऍक्च्युली तिथे आता काय परिस्थिती आहे की लोकांना पाणी मिळतंय किंवा नाही मिळत? म्हणजे गेले अनेक दिवस पाणी नाही असं बोललं जाते त्या ठिकाणी. मला वाटतंय की त्याच्यामध्ये गोवळकोटमध्ये उदय जुळे, मिसबा नाखुदा 2 नगरसेवक आहेत. गोळकोट रोडमध्ये गोठे मॅडम आणि कोण आहे दुसरा? साजिद सरगुरू वगैरे कोणतरी 2 जण ते आहेत. पेटमाप मध्ये सुद्धा 2 नगरसेवक आहेत. स्वतः उपनगराध्यक्ष आहेत आमचे प्रमोद बुरटे आहेत. मुरादपूर आणि आमचा विकी लवेकर आहे. मुरादपूर मध्ये मी स्वतः एक भाग माझ्याकडे येतो. मी स्वतः त्या भागाचा नगरसेवक आहे. नसरीत खडस आहे. आमच्या पुढच्या उरलेल्या मुरादपूरमध्ये संजय गोताडा आहेत आणि निमकर मॅडम नगरसेवक आहेत. आता हे सगळे नगरसेवक आहेत. म्हणजे जवळजवळ 10 ते 11 नगरसेवकांची मी तुम्हाला नावं सांगितली. उरलेल्या 10 जणांना जर तुम्ही विचारलं तर त्यांना कोणालाही अडचण नाही आणि अडचणी या येतात. त्यांना देखील त्याची कल्पना आहे. आम्ही रात्री 2-2 वाजता उठून, 3-3 वाजता उठून, 4-4 वाजता उठून लोकांकडे काम करतो. आता परवाचाच विषय घ्या. प्रमोद बुरटे आपले नगरसेवक आहेत. प्रमोद बुरटेंचा रात्री मला 11:30 वाजता फोन झाला. आम्ही सकाळी 4:30 वाजेपर्यंत जाऊन काम केलं म्हणून सकाळी 6:30-7ला ते पाणी लोकांच्या दारात गेलं. हे आम्ही तळमळीने करतोय, हे जिद्दीने करतोय. हे का करतोय? हे कोणासाठी करतोय? हे नागरिकांसाठीच करतोय. म्हणून ते आम्हाला ह्या गोष्टींमध्ये पुढे मागे होणार आहे ना. आम्ही 100% कबूल तर करतोय. त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा होतोय. हो, 100% पाण्याचा पुरवठा होतोय. 100% पाण्याचा पुरवठा होतोय. त्याच्या मागे येणारा जो फोर्स आहे तो कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. 10-15 मिनिटांनी टायमिंग पुढे मागे होऊ शकतो. कधी कधी 1-1 तास सुद्धा टायमिंग पुढे जातो. पण त्या भागातल्या ज्या संबंधित नागरिक आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही जास्तीत जास्त मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जिथे पाणी कमी पडतंय, एखादा कुठचा धार्मिक कार्यक्रम आहे किंवा एखादा कुठच्या वाडीची पूजा आहे किंवा काय, तर तिथे आम्ही स्वतःहून गाडी पाठवतोय. टँकर सुद्धा आम्ही पाठवतोय कुठच्याही कॉस्ट न घेता. अशा पद्धतीने आमचं पाणी पुरवठा विभागाचं काम चालू आहे. याला अनुसरूनच एक असा प्रश्न आहे की तिथले स्थानिक नगरसेवक जे गोळकोट रोडचे आहेत, काँग्रेसचे साजिद सरगुरू, त्यांचं असं म्हणणं आहे की उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणीच नाहीये आणि या पाण्यावाचून जीव जाऊ शकतो आणि जर अशी परिस्थिती उद्भवली तर मी नगरपालिकेमध्ये या लोकांना घेऊन पाणी पुरवठा विभाग किंवा तत्सम पाणी पुरवठाचे लोकप्रतिनिधी असतील तर ठिय्या आंदोलन करणार. म्हणजे ही काय नक्की परिस्थिती काय आहे? ठिय्या आंदोलन म्हणजे त्या केबिनच्या बाहेर हे करणार. कोणाच्या? पाणी पुरवठा विभाग. असं कोणाचं म्हणणं आहे? साजिद सरगुरू, काँग्रेसचे नगरसेवक. आता महत्वाच्या प्रश्नांसाठी तुम्ही आला होता, ते महत्वाचे प्रश्न झाले का? मग घेऊया हा प्रश्न. साजिद सरगुरूंचं ते त्यांचं काम आहे. त्यांनी असं प्रत्येकाची एक की निहार कोळे हे माझे मित्र आहेत, आम्ही एका ठिकाणी काम करतो एका बॉडीमध्ये, परंतु लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही ज्या ठिकाणी भूमिका घ्यायची तिथे घेणार, मित्र वेगळा आणि जिथं काम करायची, असं पण ते बोललेले आहे. नाही, असू शकतं. आता त्यांचं काय बोलणं झालंय मला माहित नाही. माझ्या कानावर आलं. मी काल आम्ही काम करणारी माणसं. आम्ही काल देखील तुम्हाला मागाशी सांगितलं तसं जिल्हा नियोजन मधनं नवीन पंप खरेदी संदर्भात जे प्रस्ताव तयार करायचे त्या संदर्भात मंत्रालयातल्या फेऱ्या असतील किंवा कलेक्टर ऑफिसला जायला लागतील त्या गडबडीत आहोत. त्यामुळे मी पूर्ण मुलाखत काय बघितली नाही, पण हितचिंतक आमचे देखील असतात. त्यांनी देखील माझ्यापर्यंत मेसेज केल्यामुळे मला ते कळलं. पण ते साजिद सरगुरूंचं काम आहे एखादा स्टंट करणं थोडंफार. आता कसं आहे, प्रत्येक पक्षाची विचारसरणी असते. काल नुकताच निकाल पण लागला होता. काहीतरी 3-3:30 वाजता त्यांनी मुलाखत दिली. फ्रस्ट्रेशन असणार दिवसभराचं, ते तर त्याला काढायला हवंच ना. आणि मला वाटत नाही साजिद सरगुरू असं काहीतरी कायद्याच्या विरोधात जाऊन येऊन असं काहीतरी काय म्हटले पाणी पुरवठा विभागाला आम्ही लॉक लावू आणि काहीतरी असं ते करतील असं मला वाटत नाही. त्यांना कायद्यांची आणि नियमांची चांगली जाण आहे
आणि बाकी नगरपालिकेच्या आतमध्ये आम्हाला काय ते लागू आहेत. बाहेर आम्ही शिवसैनिक आहोतच. त्यामुळे ते तसं काय करतील असं वाटत नाही. त्याच्या परिणामांची काय चिंता होईल ह्याची त्यांना कल्पना आहे, की एखादा म्हणजे आम्ही आता एक खुर्चीत बसलोय म्हणून सभापती आहे. नाहीतर आमची पार्श्वभूमी पण त्यांना माहिती आहे आणि प्रत्येकाची एक पार्श्वभूमी असते. आम्ही लोकांच्यात राहून सामाजिक कार्य करून इथपर्यंत वेगवेगळ्या लोकांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात आणि ते राजकारणामध्ये येतात. आता अशी सुद्धा यशस्वी झालेली या अगोदरची माणसं आहेतच. पण त्यांना त्या गोष्टी कराव्या लागतात. मला वाटते साजिद सरगुरूंचं काही चुकलेलं नाही. त्यांचं ते काम आहे. त्यांना ते पक्षाने दिलेलं काम आहे, की आपला पक्ष, आपल्या पक्षाचं नाव कुठेतरी दिसायला हवं म्हटल्यावर हे थोडेफार स्टंट त्यांना करावे लागतात आणि स्टंटबाजीमध्ये आमच्यापेक्षा खरंच ते सरस आहेत. आणि जाता एक शेवटचा प्रश्न असा की त्यांनी ज्या त्या विभागामध्ये जे पाण्याचा ठेका घेतलेला आहे म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप असा केला आहे की त्यांच्याकडून बहुधा की नगरपालिकेतल्या लोकांना पैसे दिले जात असतील त्याच्यामुळे या विषयाकडे पाहिजे त्याप्रमाणे लक्ष दिलं जात नाही अशा स्वरूपाचा आरोप केला त्यांनी. तुमच्या माध्यमातून मी आता तुम्ही मला हे सांगितलं मला हे वाटलं नव्हतं की साजिद असं म्हणेल. पण ठीक आहे त्याचं जर असं म्हणणं असेल की ठेकेदारांकडनं कोणाला तरी पैसे किंवा काय तर माझं तुमच्या माध्यमातून आज तारीख आहे 5 10 दिवसांचं जाहीर आव्हान साजिद सरगुरूंना त्यांनी असं काहीतरी जे काय सांगितलंय तर त्यांनी खुलं करून दाखवावं. आम्ही राजीनामा द्यायला तयार आहे पण नसेल तर त्यांची देखील तयारी हवी ते तशी ती तयारी दाखवणार नाहीत. ते स्टंटमॅन आहेत मी मागासपासून सातत्याने सांगतोय त्यांनी तो बोलायचा म्हणून स्टंट केलेला आहे आणि असं काही कोण करणार नाही. आम्हाला भरपूर आमच्या पक्षाने म्हणा आमच्या वरिष्ठांनी भरपूर आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या आरोपात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही आणि जर त्यातला आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवला किंवा त्यांनी दाखवलं तर आमची राजीनामा द्यायची तयारी आहे पण नाही सिद्ध केलं तर काय तर त्यांना आम्ही माफ केलं कारण की राजकारणात मॅच्युरिटी यायला लागते. हळूहळू त्याला येईल. आमचं वय जरी सारखं असलं माझ्याकडे पद तालुका प्रमुख होतं या अगोदर पक्षाचं त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष शेवटी कुठच्या पक्षाचे आपण पदाधिकारी आहेत ह्याच्यावरनं देखील ठरलं. माझ्या पक्षाचे जवळजवळ अख्ख्या शहरामध्ये आमच्या चिपळूणमध्येच 9 नगरसेवक आहेत. जिल्हा मिळून पण मला वाटतं त्यांचे 9 नसतील. त्यामुळे त्यांची ती विचारसरणी त्यांना ते होणारं मार्गदर्शन त्यांना येणाऱ्या ज्या इन्फ्लुएन्सेस आहेत ते वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे हा अंतर्गत विषय जरी नगरपालिकेतल्या नगरसेवकांमधला असला तरी तो कुठच्या पक्षाचा नगरसेवक आहे आपल्या पक्षाची विचारसरणी काय ह्याच्यावर देखील या गोष्टी करून असतात. त्यांची विचारसरणी कदाचित ती असू शकते असं त्याच्या वागण्यातनं एक प्रथमदर्शनी दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं सांगायचं म्हणजे हे पाणी पुरवठा विभागाचं काम करणं हे पंपाने पाणी घेणं ते भरती ओटी त्याच्यानंतर ते डिस्चार्ज किती MM ची लाईन असायला पाहिजे त्याला कनेक्शन किती असायला पाहिजे त्याच्यावर किती लोड पडतो त्याचा टायमिंग काय असायला पाहिजे त्याचा सक पिरियड काय असायला पाहिजे त्याचा डिस्चार्ज पिरियड काय ह्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत. ह्या अँट्रम क्रिकेटच्या उद्घाटन करणाऱ्यांना आणि अँट्रम क्रिकेट पुरती मर्यादित असणाऱ्यांना हे कळणार नाही असं मला वाटतंय. जाता एक शेवटचा महत्वाचा शहराच्या दृष्टीने प्रश्न की तुम्ही नूतन आणि तरुण पाणी सभापती आहात आणि चिपळूण शहरासाठी जो अत्यंत महत्वाचा असा प्रश्न होता जो पाणी पुरवठा योजनेचा खेळीत तो देखील काही दिवसांपूर्वी मंजूर झालेला आहे. तर याच्याबद्दलची सद्यस्थिती काय आहे शहराला आपल्याला समजेल. ग्रॅव्हिटी योजनेचं जे काम चालू आहे ते शहरात तुम्हाला एकाच ठिकाणी दिसणार नाही. त्याचं कारण ते वेगवेगळ्या टप्प्यांनी कामं होतात. इस्टिमेट जरी बघितलं तरी कुठच्या टप्प्यामध्ये काय कामं करावं कुठच्यासाठी कुठचा निधी वर्ग केलेला आहे कशासाठी कुठचा निधी राखीव ठेवलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ह्या गोष्टी होतात. आपल्याला ती कोळपेवाडी धरणापासून म्हणजे टॅप पासून जरी शहरापर्यंत पाणी आणायचं असेल म्हणजे तिथनं चालू करत येऊन शहरात थांबणं असं होत नाही. शहरातलं जॅकवेलचं काम कुठे करायचंय शहरातले अंतर्गत पाईपलाईन कुठे बघायचे शहरात येणारं जे पाणी आहे ते येणाऱ्या ज्या गावांमधनं यायचंय त्या गावांमध्ये पाईपलाईन टाकण्याचा विषय आहे. आता हायवेचं आपलं काम चालू आहे. हायवेचं काम चालू असल्यामुळे नवीन आपल्याला पाईपलाईन टाकावी लागली. ती नवीन पाईपलाईन हायवे टाकून देतो असं सांगितलं तर ती आपल्याला पाहिजे तशी नव्हती. त्यामुळे तो डिस्चार्ज अशा अनेक अडचणी सातत्याने पाणी पुरवठा विभागाकडे होत असतात. मला वाटतंय की माझ्याकडे ती जबाबदारी आता पक्षाचे आमचे गटनेते बसले त्यांना माहितीये ना त्यांना कळते ना कोणाला जबाबदारी द्यायची म्हणून ती माझ्याकडे कदाचित दिली असावी असं मला वाटतंय. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.